सन्माननीय अध्यक्ष महोदय, इथे उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा सहप्रेम नमस्कार. मी पोशिका नायडू, इयत्ता 11वी ब सायन्स मधून आज आपल्या समोर एक अशा महामानवाबद्दल बोलणार आहे, ज्यांनी भारतीय समाजाचा पाया हलवून स्वातंत्र्य, समानता आणि मानवतेच्या आधारावर एक नव्या सामाजिक युगाची सुरुवात केली. ज्यांनी अस्पृश्यतेच्या अंधारातून वंचित समाजाला प्रकाशाकडे आणले. त्या व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आज मी दलित वंचित समाजासाठी आंबेडकरांनी केलेली क्रांती या विषयावर बोलणार आहे. आंबेडकरांचे बालपण ही त्यांची संघर्षाची पहिली शाळा होती. बाबासाहेबांचा जन्म एक अशा समाजात झाला जिथे जात हा मानवाचा दर्जा ठरवणारा होता. शाळेत जाताना पाण्याला हात लावायचा अधिकार नव्हता, वर्गात बसायला जागा नव्हती, तर अगदी शिक्षक सुद्धा नावाने बोलण्यास तयार नव्हते. हा अपमान त्यांनी सहन केला, पण कधी स्वीकारला नाही. त्यांनी शिक्षणाला त्यांचे शस्त्र बनवले. त्यांच्या लेखणीची ताकद ही तलवारीपेक्षा तीव्र होती. त्यांच्या विचारांची आग ही समाज परिवर्तनाची ज्योत बनली. आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीचे प्रमुख टप्पे: पहिले, अस्पृश्यतेच्या भिंती कोसळणारी लढाई. मार्च 14 तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याचा संघर्ष नव्हता, तर हा मानवीय अस्तित्वाचा संघर्ष होता. दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून देताना बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला सांगितले, मानवाला जन्माने नव्हे तर कृत्याने ओळखा. नाशिक काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन ही दुसरी ऐतिहासिक क्रांती. शतकानुशतके बंद असलेले मंदिराचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघड होऊ लागले. दुसरे, शिक्षण मुक्तीचा महामार्ग. आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एकच मंत्र दिला: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर दलित वंचित शोषित समाजाने शिक्षण घेतले तर त्यांच्या हातात स्वाभिमानाचे शस्त्र आणि निर्णय क्षमता येते. आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे आज लाखो मुलं कॉलेजमध्ये शिकत आहेत, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होत आहेत. हा इतिहास सहज घडलेला नाही, तर त्यांच्या संघर्षामुळे मिळवलेला आहे. तिसरे, राजकीय प्रतिनिधित्व. आवाज मिळवण्याचा हक्क. फक्त दया व करुणेवर समाज उभा राहत नाही, तर हक्क आणि सहभागाने समाज बदलतो. आंबेडकरांनी दलितांना राजकीय हक्क मिळवून दिले. आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळवून दिले. आज आपल्याला न्यायालयात, प्रशासनात दलित समाजाचा आवाज ऐकू येतो. ही फक्त आंबेडकरांच्या लढाईची उपलब्धी आहे. चौथे, भारतीय संविधान म्हणजे सामाजिक क्रांतीला कानूनी रूप. 1947 नंतर भारताच्या नव्या भवितव्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी जगातील सर्वात मोठे व आधुनिक संविधान रचले. ज्याचे 3 ध्येय होते: समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव करणे गुन्हा घोषित करण्यात आला. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान हक्क प्रदान करण्यात आला. संविधान हे केवळ एक ग्रंथ नाही, तर दलित वंचित समाजाच्या मुक्तीचा दस्तावेज आहे. आजच्या पिढीवर बाबासाहेबांचा प्रभाव. आज आपण सर्व शाळेत निर्भयपणे उभे राहू शकतो, स्वप्ने पाहू शकतो आणि जग जिंकण्याची आकांक्षा बाळगू शकतो. कारण बाबासाहेबांनी समाजाला समता दिली, ओळख दिली आणि स्वाभिमान दिले. त्यांनी दलित समाजाला फक्त हक्क मिळवून नाही दिले, तर डोके वर करून जगण्याची हिंमत दिली. मित्रांनो, आजही बाबासाहेबांची क्रांती संपलेली नाही, ती आजही चालू आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण भेदभावाविरुद्ध आवाज उठवतो, प्रत्येक वेळेला जेव्हा वंचिताच्या हातात पुस्तक पोहोचते, प्रत्येक वेळेला जेव्हा समानतेचा ध्वज फडकतो, तेव्हा आंबेडकर जिवंत होतात. शेवटी मी एवढंच बोलेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते विचार होते, क्रांती होते आणि इतिहास घडवणारी ज्वाला होते. सूर्य मावळला, पण लाखो घरांना पिढी न पिढी पुढे इतका प्रकाश देऊन गेला. धन्यवाद. नमस्कार. इथे माझे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना आणि सर्व मित्रमैत्रिणींना माझा सर्वप्रथम नमस्कार. मी आता 11वी ए सायन्स अंतरा आखाडे. आज आपण इथे सर्वजण महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलो आहोत. सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमरावांचे कधी
एकटं राहून चालत नाही. संघर्ष करा म्हणजे आपल्या स्वतःसाठी लढा. अन्यायाविरुद्ध लढा उठवा, मजबूत व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि त्यांचे निधन 6 डिसेंबर 1896 साली झाले. म्हणजे ते जरी आज आपल्यात नसतील तरी त्यांचे आचार, विचार, त्यांचा विश्वास आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांनी एक शिकवण जाता जाता त्यांनी एक शिकवण नक्कीच देऊन गेली की माणूस हा स्वतःमध्ये असतो. प्रत्येकामध्ये एक निर्णय असतो, आपण ते समोरच्याला पटवून देणं हे आपल्या हातात असतं. देव हा कुठे भेटत नाही, तो आपल्यातच असतो. त्यांनी एकच शिकवण दिली की शिक्षण हे पुस्तकी लिहून किंवा वाचून होत नाही. शिक्षण हे मनातून असतं. आपल्या चालण्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून हे शिक्षण समोरच्याला दिसून येतं. हे असतं शिक्षण. पुस्तकी ज्ञान कोणीही प्राप्त करू शकतं, पण बौद्धिक दृष्ट्या ज्यांचं शिक्षण असतं ना, तो खरा माणूस, ते त्याचं शिक्षण खरं असतं. म्हणून हे माझ्याच भाषेत सांगायचं झालं तर, तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्याच हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो रोज वृंदावनी ओढली घागरी तोच नाथा घरी वाहतो घागरी गुंतला ना कधी मंदिरी घाऊरी काना झाला कधी राहतो काऊरी भोळा भाळा जिथे भावना तिथे सांग धावल का बघू घडून तारंत रंगातला देव घावल का बघू घडून तारंत रंगातला देव घावल का. देव आपल्यात असतो, देव प्रत्येकाच्या मनात असतो. परीक्षेच्या वेळी सुद्धा आपण जाताना देवाला काय म्हणतो की आज माझा पेपर चांगला जाऊ दे, आज माझी परीक्षा चांगली जाऊ दे. अरे वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो, आपल्या स्वतःवर आपला आत्मविश्वास पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे, तेव्हा समोर आपल्याला पेपर लिहिता येतो. मी शेवटचं एवढंच बोलेन की फक्त आपल्यावर विश्वास ठेवा, आपली श्रद्धा आपल्यावर असू द्या. समोर जे येईल त्याला लढा उठवा आणि अन्यायाविरुद्ध लढा. ही शिकवण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत दिलेली आहे. धन्यवाद. 12वी अ कॉमर्स मधील हर्षवर्धन खंडागळे याला मी विनंती करते आणि मंचावरती यावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोगत व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीला माझे त्रिवार वंदन. त्रिवार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. आज आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये याबाबत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. मी आपल्याशी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय योगदान दिले, त्यांनी दिलेले मूल्याचे योगदान याबाबत तुमच्याशी थोडी चर्चा करणार आहे. तर जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी, त्यानंतर आपल्या देशामध्ये कायदा आणण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी संविधानाची निर्मिती करणे आवश्यक होते. त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्या देशामध्ये 29 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही अवधीमध्ये 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समिती तयार करण्यात आली. या मसुदा समितीवर जबाबदारी अशी होती की संविधानाचा अंतिम मसुदा तयार करून कायदा आणण्याची जबाबदारी त्यांना दिली होती. तर आपण बऱ्याचदा ऐकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. तर ते का म्हणतात याची काही कारणे मी आपल्यासमोर सादर करतो. ते आपल्या देशातील एक सक्षम आणि योग्य व्यक्ती होते. म्हणजे पूर्वी म्हणजे त्याच काळात इतर देशांमध्ये, विदेशांमध्ये अनेक तज्ज्ञ होते, अनेक हुशार लोक होते, बुद्धिमंत लोक होते. पण आपल्या देशातल्या लोकांना, आपल्या देशातल्या सक्षम व्यक्तीनेच आपल्या देशाचे संविधान रचावे असे त्या काळी आपल्या सरकारची इच्छा होती. त्यामुळे त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव व्यक्तिमत्व होते की जे उच्च शिक्षित, सक्षम आणि योग्य होते. त्यामुळे त्यांना मसुदा समितीचे अध्यक्षही नेमण्यात आले. त्याचबरोबर ते विशेष कायदेतज्ञ होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MSc, DSc या पदव्या घेतल्या.
ग्रे झिममधून ते बॅरिस्टर झाले. त्याचबरोबर त्यांना अनेक सर्वोच्च एक मोठ्या लेखकांचे सकारात्मक प्रतिसाद मिळाले. प्रोफेसर गेल ऑमवेट असे म्हणतात की संविधान सभेमध्ये संविधानाबाबत जे वाद उठत होते, ज्या चर्चा उठत होत्या, त्यांना योग्य ते सडेतोड उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी अधिकचा कार्यभारही सांभाळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधानामध्ये अनेक मोलाचे हक्क आपल्याला मिळाले, जे संविधानामध्ये नमूद केलेले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे आर्टिकल 32 म्हणजे कलम 32, की ज्यामुळे आपल्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे. जर हा कलम असं सांगतो की जर आपल्या हक्कांचे संरक्षण झाले नाही तर आपण म्हणजे सामान्य नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. अशा या क्रांती सूर्याला मी एकच म्हणेन की जरी संविधानाचा शिल्पकार मावळला तरी त्याचा प्रकाश साऱ्या गगनाला नाही मावळला. जरी संविधानाचा शिल्पकार मावळला तरी प्रकाश त्याचा साऱ्या गगनाला नाही मावळला. झटला तर आयुष्यभर दलितांच्या हक्कासाठी, पण सटिकत्व मानव धर्म त्याने निभावला. सटिकत्व मानव धर्म त्याने निभावला. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्याला समोर दिसतच आहे. असे आपले विद्यार्थी सुद्धा आपल्या ज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीबद्दल असतील. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असतील ते मनोगत व्यक्त करतच आहे. की 11ब सायन्समधील पवार देवयानी, तिला मी विनंती करते त्यांनी आपली म्हणजे तिने आपले मनोगत व्यक्त करावे. वैष्णवी देवयानी पवार, 11ब सायन्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ती मांडत आहे. Good morning, one and all present here. Myself, Devani Pawar from 11th B. Today, I feel honored to speak about a leader whose life continues to elucidate the path of India's progress, Dr. Bhimrao Ramji Ambedkar. He was a jurist, economist, reformer, and a philosopher. Among his countless contributions, the one message he regarded as the foundation of human progress was the call, be educated, be organized, and be educated. Dr. Ambedkar's deep respect for education came from his own life experiences. He was born in a society that denied him basic human rights. Because of this, he realized very early that education can break the strongest chains of oppression. His journey from a boy sitting outside the classroom because of caste discrimination to becoming one of the world's most accomplished scholars stands out as a glowing testament in the transformative power of learning. His academic achievements, doctorates from the Columbia University and the London School of Economics, reflected unparalleled brilliance. According to Dr. Ambedkar, education serves three essential purposes. First, it awakens our mind. It teaches us to think rationally and rise above the blind traditions. He believed that an educated mind has the courage to challenge injustice and reclaim human dignity. He warned that if the people remain uneducated, then they become trapped in ignorance and eventually become victims of social injustice. Second, he firmly believed that social empowerment could be accomplished by education. Dr. Ambedkar frequently stressed that if the oppressed groups of society remained uneducated, then the progress was not possible. Hence, he motivated them to pursue education as a first step towards independence and self-respect. By advocating for schools, colleges, scholarships and opportunities, he aimed at building a society. Third, Dr. Ambedkar believed that education was the foundation of nation building. A democratic nation thrives if its citizens are educated. The democracy becomes weak and vulnerable if the citizens are not educated. People who are educated are better able to comprehend their rights, carry out their responsibilities and help others. Third, Dr. Ambedkar also discussed that education fosters morality and character. For him, true education went beyond the textbooks. It involved kindness, justice, and critical thinking. He argued that education must create people who are not only competent but also morally upright, socially conscious, and always dedicated to helping others. His vision is even more pertinent in the rapidly changing world of today. If we have to succeed in today's world, mere literacy is not enough. One must be informed, aware, and intellectually empowered. Education remains the strongest weapon against economic hardship, discrimination, and social injustice.
Some leaders are remembered for years, some for decades, but Dr. Babasaheb Ambedkar is remembered for generations. Let us honor Dr. Ambedkar's legacy by pursuing education not only to succeed but also contribute in our country's future. Only then we can truly follow the path he carved for us. Jai Hind. Thank you.